यांच्यासोबत जे काय समजा कामगार संघटनेनं 13 तारखेपासून जर काम बंद आंदोलन आणि उपोषणाची नोटीस दिलेली आहे, त्या संदर्भात 27 तारखेला बैठक घेण्यासाठी ते पत्र जाहीर केलेले आहे. त्या ठिकाणी एसटी कामगार संघटनेला कुठल्याही पद्धतीमध्ये बैठकीसाठी आणि चर्चा करण्यासाठी पाचारण केलेलं नाही. या म्हणजे प्रथमतः त्या पत्राने मला कळतंय. मग हे बघा, तुम्ही सुद्धा पत्र वाचा, तुमच्या ध्यानामध्ये येईल. आणि ह्यामध्ये आतापर्यंत किती कृती समित्या झाल्या, समित्यावर समित्या, बैठकावर बैठका, 2 महिन्याचा कालावधी, 6 महिन्याचा कालावधी. एक मला असं वाटतंय की फक्त एसटी कर्मचाऱ्यांचा वेळ काढूपणा चालू आहे. विधानसभेची आचारसंहिता पाडून द्यायची, परत लोकसभेची आचारसंहिता पाडून द्यायची, विधानसभा आली की अशाच समित्या करायच्या, आणि एकदा विधानसभा निघून गेली की पुढचे 5 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांची वाली कुणीच राहणार नाही. त्यामुळे सर्वांनी कुठंतरी सजग राहणं, जागर राहणं गरजेचं आहे असं